निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. प्रचाराच्या गाड्या, उमेदवारांचे गोडवे गात आणि प्रतिपक्षाच्या उमेदवारांना शिव्या देत ध्वनी प्रदूषण वाढवत फिरत आहेत. भिंत भिंत रंगली आहे. पाहावं तिथे झेंडे, पताका, फलक यांची गर्दी. साऱ्या वातावरणात आगामी निवडणूक भरून राहिली आहे. अनेक वर्षांपूर्वी प्रमिला दंडवते आणि मधु दंडवते यांच्या निवडणुकीच्या प्रचारात मी भाग घेतला होता. नगरपालिका आणि मग विधानसभा निवडणूक. आमच्या कॉलनीत ते राहतात. त्यामुळे आम्ही शाळा कॉलेजातली मुलं त्यावेळी उत्साहानं प्रचाराला जात असू. कार्ड वाटायचं काम मी केलं आहे. एरवी कधी पोहोचणंच शक्य नाही अशा अगदी आतल्या आड रस्त्यावरल्या वस्त्यांमध्ये जाऊन, लांब लचक चाळीमध्ये फिरून किंवा उंच इमारतीतल्या ब्लॉक्सचे जिने धापा टाकत चढून कार्ड वाटायची. 2-3 मजबूत बिल्डिंगच्या मध्येच त्या बिल्डिंगच्या आधाराने बसलेल्या झोपडपट्टीत सांडपाण्याचे ओहोळ ओलांडीत बैठ्या घराच्या दारातून पत्र्याच्या छपराला धरून आत डोकवायचं. कार्डांवरील नावं उच्चारायची. जगन बाबूराव शिगवण, रुक्मिणी जगन शिगवण, शांताबाई बाबूराव शिगवण. बक्षीस घेतल्यासारखी एक लहान मुलगी येऊन कार्ड घेई. बाबूराव धना शिगवण, मयत, चुलीसमोर बसलेली बाई म्हणे. त्या छोट्या खोलीतच दाटीवाटीनं फर्निचर आणि माणसं कोंबल्यासारखी बसलेली. तिथंच स्वयंपाक, उठणं, बसणं, झोपणं. तिथंच पाळलेला पोपट, मांजर किंवा पायात येणारी कोंबडीची पिल्लं. थोड्याफार फरकानं त्या वस्तीतल्या सगळ्या खोल्यांमध्ये तेच दिसे. चाळीमध्ये लांबच लांब बाल्कनीतून फिरत, दारादारातून डोकावत, उघड्या दारात उभं राहून कार्ड द्यायची. सकाळी मुलांचा अभ्यास चाललेला, मुलीच्या वेण्या घालत बसलेली आई, पेपर वाचत चट्ट्या पट्ट्याच्या लेंग्यातला पुरुष. दुपारच्या वेळी गेलो तर झोपेतून उठून आलेल्या मंडईच्या चेहऱ्यावर त्रागा दिसे आणि दिवे लागणीला गुजराती वस्ती असलेल्या चाळीत स्वयंपाकघरातून मस्त वास येत असे. अस्सल मराठी स्वयंपाकाच्या फोडण्या बिडण्या किंवा मटण माशांच्या वासाला सरावलेल्या नाकांना ते वेगळे वाटत. घराघरातून डोकावण्याच्या निमित्तानं लोक राहतात कसे याचं दर्शन व्हायचं. ऐपतीप्रमाणे दर्शनी खोलीची सजावट, हौसेच्या चैनीच्या वस्तूंचं प्रदर्शन तिथं मांडलेलं दिसायचं. ब्लॉक्समधली दारं मात्र कडेकोट बंद असत. बेल वाजल्यावर दार उघडलं जाईपर्यंत घाम टिपायला वेळ मिळे. नोकरानं दार उघडलं तर कार्ड घेऊन तत्काळ तोंडावर दार आपटलं जाई. पण कधी मालकीणबाई दंडवत्यांवरील प्रेमामुळे, ओळखीने किंवा आदरामुळे आत बोलावून थंड पाणी देत, चौकशी करीत. काही ठिकाणी बेल वाजवल्यावर बुंकण्याचा आवाज आला की पळण्याच्या तयारीनं कार्ड समोर धरून सावध राहावं लागे आणि आत बोलावलं तर कार्डाचं वाटप करताना एक डोळा कुत्र्यावर ठेवावा लागे. एका घरात ओळखीच्या बाईंनी मला कार्ड देताना पाहून, शिक्षण सोडून एवढ्या लहान वयात म्युन्सिपाल्टीत लागलास का? असं विचारलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात जनसंपर्क पुन्हा कधी घडला नाही. निवडणुकीच्या निमित्तानं पाहिलेली घराघरातली ती संसार चित्र आजही डोळ्यासमोरून सरकतात. माणसं जगतात तरी कशी आणि किती प्रकारे हे त्या निमित्तानं ओझरतं दिसलं. समाजवादी प्रचाराचा हा केवढा फायदा. धन्यवाद.